सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मराठ्यांचे दैवत असलेले आणि मराठा समाजासाठी प्राणांचीही पर्वा न करता आरक्षण मिळावे यासाठी राज्य हादरवणारे व्यक्तिमत्व आज अचानक विट्यात येऊन धडकल्याने शंकर नाना मोहिते आणि सहकाऱ्यांची मोठी धावपळ झाली. मराठा आरक्षणावेळी विट्यातून शंकर नाना मोहिते आणि सहकाऱ्यांनी मराठी समाजाची मोठ बांधत 2 वेळा मुंबईला धडक दिली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावेळी मुंबईत आंदोलन हाताळताना शंकर नाना मोहिते आणि सहकारी आघाडीवर होते. याची जाणीव असलेले मनोज जरांगे नेवरी नाक्यावरील डायमंड बॅटरी येथे दुपारी पोहोचले. पुढे जोंधळखिंडी येथे सहकारी मित्राला भेटायला जाताना त्यांनी आवर्जून शंकर नाना मोहिते आणि मराठा कार्यकर्त्यांची भेट घेतली. पंचायत समिती सभापती सुवर्णताई भोसले यांनी त्यांचा सत्कार केला. अनेक कार्यकर्त्यांनी समाजासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या आपल्या नायकाचा सत्कार केला. शंकर नानांनी आम्ही जीवात जीव असेपर्यंत तुमच्या पाठीशी ठामपणे असल्याचे सांगितले. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. थोडक्या वेळेत प्रचंड गर्दी जमली. विट्यात येऊन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला व युवा कार्यकर्त्यांना रिचार्ज केले. पाहुयात काय म्हणाले ते. विटा शहरामध्ये आपले मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे आलेत आणि आपण सर्व मराठा बांधव त्यांचं स्वागत करण्यासाठी जमलेलो आहोत. दादा, तुम्ही इथं आलात, आम्ही फार तुमचं आभारी आहोत. कारण हे तुमचं स्वागत करण्यासाठी आमच्या तालुक्याचे प्रथम नागरिक सभापती मॅडम ज्या फक्त तुमच्या लढ्याच्यामुळं त्या कुणबी सभापती झालेले. तसेच 2 नगरसेवक जे कुणबी विटासारखं शहर, जे सोन्या चांदीचं शहर, गलाई व्यावसायिकांचं शहर संबोधलं जातं, ते या शहरामध्ये देखील 2 नगरसेवक कुणबीचे झालेले आहेत पहिल्यांदा. हे झालं राजकीय आपली तुम्ही सर्वांना सांगताय. राजकीय काय आपली जास्त काय भावना नाही. परंतु दादा, आज अचानक आम्हाला कालकुडी दादाने 12:30 वाजता सांगितलं की तुम्ही येणार आहे. कमीत कमी 110 ते 12 विद्यार्थी MBBS ला कुणबीमधून सिलेक्ट झाले दादा. फक्त हे तुमच्यामुळे झाले. तसेच एका तालुक्यामध्ये फक्त सांगतो 66 गाव आहेत तालुक्यामध्ये आणि जवळजवळ 150 ते 200 मुलं पोलीसमध्ये झालेत किंवा मिलिटरीमध्ये झालेत आणि अनेक शासकीय योजनांमध्ये सुद्धा, शासकीय नोकऱ्यामध्ये सुद्धा हजारो मुलं या आपल्या आंदोलनामुळे म्हणजे सिलेक्शन झालेलं आहे. आणि हे सगळं श्रेय फक्त दादा तुमचं आहे. आणि मराठा समाजासाठी तुम्ही संघर्ष होता आहातच, परंतु आमच्या सर्वांच्यासाठी एक तुम्ही देवरूपे आलेला आहात. त्यामुळं आम्ही हे तुमचे जे उपकार आहेत हे सदैव तुमचे आमच्या पिढ्यानपिढ्या कायम तुमच्या आमच्या स्मरणात राहतील. मी कधी तुमच्याकडे जास्त येत नाही, परंतु यांना पण माहिती आहे, तुम्ही पण ओळखत असताना मुंबईच्या आंदोलनामध्ये मागच्या वेळेला पण या वेळेला पण मी सगळ्या नियोजनामध्ये होतो. इथं सुद्धा विट्यामध्ये आपण आलात. जवळजवळ 60-70 हजार लोकांचा मोठा सभा घेतली आपण. प्रत्येक कार्यक्रमात आमचा तालुका हिरिरीने असतो. तुम्ही दिल्लीला गेला होता. दिल्लीला कालकुडी दादांना मी सगळे आमच्या खानापूर तालुक्यातील दादा संपूर्ण जिल्ह्यातली लोक, म्हणजे खानापूर तालुक्यातील संपूर्ण देशभर गलाई व्यवसाय, तुम्ही कोणत्या शहरात जाईल देशामध्ये तर तिथं आमच्या तालुक्यातली कमीत कमी 100-200 लोक असतात. आणि अशा या तालुक्यामध्ये जे आपण काम केलं त्याला हे यश आलं. आणि मी पुन्हा एकदा आपलं शतशः ऋणी आहोत. आणि तुमच्या या इथून पुढच्या लढ्यामध्ये आम्ही तुमच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहोत प्रत्येक श्वासापर्यंत. हो, आता मला गावकऱ्यांनी सगळं सांगितलंय. विटा शहरातल्या बांधवांनी हे नोंदी असून सुद्धा अडचण येत आहेत प्रमाणपत्रासाठी.
14,000 दस्तऐवज म्हणजे त्याच्यामध्ये नोंदी सापडल्या जुन्या दस्तऐवजामध्ये, तरी पण दिल्या जात नाहीत. मी आता गाडीत बसलो लगेच आपल्या पुण्याच्या आयुक्त महोदयांना सांगतो की ह्या नोंदी सापडलेल्या असून प्रमाणपत्र का दिले जात नाहीत, आणि गावकऱ्याची यांची सगळ्याची आयुक्त साहेबांसोबत बैठक पण लावली होती. मी आता SP साहेबांसुद्धा बोलतो. मला वाटतं अशोक काकडे साहेब पहिले तुमचे कलेक्टर होते, पण आता बदलले असं वाटतं. ठीक आहे, मी ते लगेच करून घेतो. ते आता कुठल्या गावाला चाललोय आम्ही तिथपर्यंत जाऊस तरच सगळं करून देतो. चला, मागच्या वेळी आता सातारा गॅझेट बद्दल बरीच चर्चा झाली होती. त्या सातारा गॅझेट पुढे काय झालं? कारण याचं कारण असं आहे की सांगली, सातारा, कोल्हापूर हे जे जिल्हे आहेत ते सगळे सातारा गॅझेटमध्ये बऱ्याच जणांमध्ये त्यांना कोणती दाखले मिळू शकतात. तर हे बघा, काय झालं? ही पहिली वेळ आहे राज्यातले 5ही विभाग एका प्रामाणिक काम मी केल्यामुळं सगळ्या विभागाचा माझ्यावरती विश्वास. तो पश्चिम महाराष्ट्र असू द्या, कोकण असू द्या, खानदेश विदर्भ मराठवाडा असू द्या किंवा सव्वा मुंबई असू द्या. सातारा संस्थांच्या संदर्भात सातारा संस्थांचा GR लागू होणार आणि आत्मविश्वास या आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना माहिती. मी धोका करणार नाही समाजाशी कधी. तो अहवाल बनलाय आणि राहिलेला काय बनतोय. आता पुणे आयुक्त साहेबांना सुद्धा आपले गावकरी इकडचे सगळे शहरातले बांधव ते विचारू शकतात. कारण मी जे करतो ना, मी समाजाला धोका देण्याचं काम कधीच करत नाही. मराठवाड्यातल्या लोकांना GR निघाला, आता पश्चिम महाराष्ट्राला पण निघणार. दोन्हीत मिळून प्लस 58 लाख नोंदी सुद्धा आहेत. त्यामुळं तो GR सुद्धा राहणार नाहीये. आता वेळोवेळी त्याच्या पुढच्या महिन्यात बैठका होतीलच आता त्या सातारा संस्थांच्या बद्दल सुद्धा. आणि कोल्हापूरच्या संस्थांचं सुद्धा आपण गॅझेटेर घ्यायला लावले. त्यांना 5-6 सापडलेत नवीन सुद्धा. म्हणजे औंध आणि पुणे हे एक संस्थान होतं, तिथं सुद्धा खूप नोंदी सापडल्या. ते सगळंच एकदाच ते घेणार आहेत. पण काय काही वेळेस काय असतं, आम्ही लय डोळ्यात चलतो बऱ्याच जणांचे. ज्या समाजानं आम्ही खूप काम केलं, खूप जणांना साथ दिले, आधार दिला, कुणाच्या लेकरू उपाशी राहू नये ते पोटतिडकीनं मायेनं बघणारा माझा मराठा समाज. पण आता आमच्या लेकरावरती वेळ आल्याच्या नंतर आता मात्र आम्ही खूप खुपायला लागलो. खूप जळणाऱ्याची संख्या वाढली. आमचे लेकरं मोठे व्हावं असं बऱ्याच जणाला वाटत नाही. त्यामुळं सांगण्याचा अर्थ एवढाच, मी जरा हळूहळू चाललो. मी घेतोय पण दमाने, जेवढं पदरात पडून समाजाच्या तेवढं पदरात पाडतोय. आणि 100% एक दिवस तुम्हाला असा दिसेल की एकही मराठा आरक्षणा वाचून वंचित राहणार नाही. एक पण एक मराठा